आपल्या हातून मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड द्यायचा आहे पंकज भाऊ बारी यांना. मी सगळे गुरुकुल बॉईज तर्फे राहुल बारी मॅन ऑफ द मॅच. जेवायला गेलेत वाटतं. ठीक आहे ठीक आहे ओके. आजच्या दिवसातील 5वी मॅच बारी सुपर स्ट्रायकर्स वर्सेस पिंपराळा स्ट्रायकर्स. दोघही तुल्यबळ संघ. दोघही संघांनी आपल्या लीग मॅच मध्ये एक एक विजय मिळवलाय. बारी सुपर स्ट्रायकर्स संघाचे फलंदाज मैदानात दाखल झालेत. पिंपराळा स्ट्रायकर्स संघाकडनं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गणेश आणि आमचे पंच सुद्धा आपल्याला जाताना दिसतात मैदानामध्ये. आजच्या या मॅच मध्ये आपल्याला सपोर्ट करण्यासाठी आपल्या समाजातील भगिनींनी उपस्थिती लावलेली आहे. त्याबद्दल सर्वांनी त्यांचं जोरदार स्वागत करायचं आहे. बघूया आपण आपल्या मुख्य मंचावर बघू शकतात आपल्या स्क्रीनवर आपल्या समाजातील महिला भगिनींनी सुद्धा आपल्या समाजातील बांधवांना पाठबळ देण्यासाठी मैदानात उपस्थिती दाखवली आहे. आपल्या मुख्य स्क्रीनवर आपण बघू शकतो. आपलं जे YouTube चॅनल आहे लाईव्ह विजन, या मॅचेस त्या सर्व मॅचेस या चॅनलवर आपण बघू शकतात. पहिला चेंडू टाकण्यासाठी गणेश बारी, पंकज बारी सुरुवात करेल. पंकज इनिंगची लेग साइडच्या दिशेला खेळून काढलाय. पहिला चेंडू गॅप मध्ये आहे. निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. महेंद्र बारी सामना करतील गणेश बारी यांचा. गोलंदाजी मार्कवर दुसरा चेंडू टाकण्यासाठी गणेश बारी सज्ज आहेत. सामना करतील महेंद्र. अतिशय हलक्या हाताने खेळून एक धाव घेण्यात यशस्वी झाले. त्याने धाव फरक सुरू केलाय वैयक्तिक.
आता मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि झेल सुटतोय. झेलही सुटतोय कोणाचा तर पंकज बारी. एक चांगली संधी निर्माण केली होती गणेश बारी यांनी. रनिंग कॅच होती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर चौथा चेंडू टाकण्यासाठी गणेश. या दरम्यान स्ट्राइक वर असेल महेंद्र. चार चेंडूंमध्ये 5 धावा खर्च केल्यात गणेश बारी यांनी. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. आता मात्र काय झेल घेतलाय. उत्कृष्ट एफर्टलेस झेल आपण याला म्हणू शकतो. संपूर्ण स्पर्धेतील आजच्या दिवसाच्या संपूर्ण मॅचेस मधील सर्वोत्कृष्ट झेल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गणेश बारी यांनी घेतलाय आणि बाद केलाय महेंद्र पाटील यांना. एक मोठा झटका सुरुवातीच्या पहिल्याच ओव्हर. महेंद्र बारी यांचा जागा घेण्यासाठी राहुल बारी मैदानात आलेत. पुन्हा एकदा अपील झाली आहे. अपील मध्ये उत्साह जास्त असल्या कारणाने पंचांवर काही फरक पडलेला नाहीये. एक चांगला षटक आपल्याला बघायला मिळालंय. 5 धावा खर्च केल्यात. 1 गडी बाद केले. 2 संधी निर्माण केले होते. पंकज भाऊ आपल्याला तर स्ट्राइक वर दिसतील. तुषार बॅटची आतली कडा घेऊन 1 धाव घेण्यात यशस्वी ठरल्यात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पंकज भाऊ यांचा, पण आता स्ट्राइक वर असतील राहुल. तुषार बुंदे नवीन गोलंदाज. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं. पहिल्या चेंडूवर 1 धाव घेण्यात यशस्वी ठरलेत. चालून मारण्याचा प्रयत्न. काय क्षेत्ररक्षण विकेट किपिंग चालू आहे मागे स्टंपांच्या मागे. एकही झेल एकही चेंडू त्यांनी आतापर्यंत सोडलेला नाहीये. आता मात्र कनेक्शन प्रॉपर झालंय. येतोय तो षटकार राहुल बारी यांच्या बॅट मधून. या षटकाराने धावसंख्या झाली ती 12 धावा. या षटकाराचे प्रायोजक पायगन हॉस्पिटल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेला फटका खेळलाय. मिळतोय चौकार. आता मात्र चौकार षटकारांची भाषा बोलू लागलेत राहुल. या चौकार षटकाराने 10 धावा झाल्यात त्यांच्या आणि धावसंख्येत वाढ करताय. अतिशय आक्रमक फलंदाजी करण्याचा निश्चयाने ते मैदानात आलेत. 1 हँडेड चौकार मारलाय.
मागील चेंडूमध्ये चौकार आल्यानंतर एक चांगला कमबॅक म्हणावं लागेल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काय विकेट किपिंग चालू आहे, विकेट किपिंग स्टंपांच्या मागे. संतोष भाऊ विकेट किपिंग करताना दिसत आहेत. एकही झेल सोडत नाहीयेत, एकही संधी सोडत नाहीयेत. धावा झाल्यात त्या 16. 2 षटक पूर्ण, 1 गडी बाद. अतिशय सन्मानाने खेळून काढलाय. पहिला चेंडू पंकज भाऊ यांनी गणेश बारी यांचा ऑफसाईडच्या दिशेला खेळला होता. एक धाव घेऊन नॉन स्ट्राईकला आलेत. स्ट्राईक वर आमंत्रित केला. इनफॉर्म बॅट्समन राहुल बारी यांना मोठे फटके खेळतायत. राहुल जी बॅट बोलू लागली आहे. 6 चेंडूंमध्ये 10 धावा काढल्यात. धाव संख्या झाली होती 17 धावा. या दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गणेश बारी यांचं आगमन झालंय. मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. गॅप मध्ये चेंडू आहे. बघूया 4 धावा मिळतायत का. मिसफिल्ड झाली आहे, फंबलिंग झाली आहे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे होता, कारण फंबलिंग झाली होती. एक चांगलं कॉलिंग म्हणावं लागेल. दोघही फलंदाजांचं रिस्क वाटली. नोचा कॉल दिला. एकच धावावर समाधानी झालेत. आता मात्र चालन मारण्याचा प्रयत्न होता पंकज भाऊ यांचा लेग साइडच्या दिशेला. पंकज भाऊ कुठेतरी थोडासा संघर्ष करताना दिसत आहेत. आता मात्र सूर गवसलाय. प्रॉपर टायमिंग. लंबा षटकार येतोय पंकज भाऊंच्या बॅट मधनं. या षटकाराने धाव संख्या झाली आहे 24 धावा. थोडं स्ट्रगल करताना ते आपल्याला दिसत आहेत, पण आपल्या संघासाठी मैदानात उपस्थित राहणं हे त्यांच्यासाठी किती आवश्यक आहे संघासाठी हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे ते एक एक का होईना त्या धावेने धावसंख्या जोडतायत. पुन्हा एकदा आखोटप्प्याचा चेंडूचा झेल निर्माण केला होता, पण पुन्हा एकदा चौकार मिसफिल्डच्या स्वरूपात. पंकज भाऊंच्या बॅटमधनं एक षटकार आल्यानंतर तो एक लागोपाठ दुसरा चौकार येतोय. पंकज भाऊजी आपल्या समोर आक्रमक फलंदाजी करताना दिसत आहेत. ते शिक्षण क्षेत्रात सुद्धा तेवढेच नावलौकिक मिळवलेले व्यक्तिमत्व. CA पदवी त्यांनी आताच नुकतीच मिळवली. पंकज भाऊ बारी जे की 8 चेंडूंमध्ये 16 धावांवर खेळताय. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव. पहिलं षटक तर अतिशय उत्कृष्ट हाताळलं होतं गणेश यांनी, पण दुसऱ्या षटकात आक्रमक चढवलंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पायाला चेंडू आदळला आहे आणि कोणतीही धाव घेतली नाहीये. तीन षटकांचा खेळ झाला. 29 धावा, 1 गडी बाद. आता आपल्या समोर गोलंदाजी मार्कवर आला या स्पर्धेतील पहिला अर्धशतकवीर दीपक ताडे. आपल्यामध्ये बबलू भाऊ आणि आरटी नाना यांचं आगमन झालेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे.
तसेच मी चेतन भाऊ बारी यांना विनंती करतो की त्यांनी बबलू भाऊंचं स्वागत करायचं आहे. आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय लेग साइडला आणि मिळवतोय तो षटकार. काय फटका खेळलाय षटकार आणि स्वागत करतोय राहुल दीपक याचं. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आक्रमण चढवलाय. आखूड टप्प्याचे चेंडू टेनिस क्रिकेट मध्ये भूषण सहसा भाऊ बारी कोणताही यांना विनंती फलंदाज करतो सोडत त्यांनी नाही. आरटी नानांचं स्वागत करायचं आहे. एक चांगलं क्रिकेटचं उदाहरण आपल्याला दिसतंय. मागील चेंडूवर षटकार आल्यानंतर लगेच सिंगल धावा काढून नॉन स्ट्राईकला गेलेत ना, सेफ झालेत फलंदाज. आता आमंत्रण केलंय पंकज भाऊ यांना की आता तुम्ही फटकेबाजी करा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न लेग साईडच्या दिशेला. लाईन भटकतोय गोलंदाज आणि वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव खर्च करतोय. आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. एक चांगलं क्षेत्ररक्षण नाहीतर निश्चितच चौकार मिळाला असता. समोरच्या दिशेला फटका खेळलाय पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. जिथे एक धाव होती तिथे ओव्हरथ्रो करून गोलंदाजाने 2 धावा दिल्या आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने चेंडू येतोय आणि निश्चितच रिव्ह्यू चेक करायचंय लाईनवर. बाद असेल फलंदाज. लाईनच्या मध्ये होता झेल घेताना क्षेत्ररक्षक. राहुलच्या स्वरूपात एक मोठा झटका लागलाय बारे सुपर स्ट्रायकर्स संघाला. धावसंख्या झाली ती 4 षटक पूर्ण, 40 धावा, 2 गडी बाद.
नवीन गोलंदाज जितू. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात. 2 चेंडू टाकले, दोघही चेंडू वाईड आहेत. तिसरा चेंडू वाईड. वाईडची हॅट्रिक झाली आहे. बॅक टू बॅक चौथा वाईड येतोय जितू या गोलंदाजाच्या. जितू हा एक चांगला गोलंदाज आहे, कारण पहिल्या मॅच मध्ये पहिलं षटक टाकून 3च धाव खर्च केल्या होत्या, एक गडी बाद केला होता. आता मात्र बॅक टू बॅक 5वा वाईड येतोय. ऑफिशियली ही मॅच 10 ओव्हरची होती, पण अनऑफिशियली आता 11 ओव्हरची मॅच झाली आहे, कारण 5 वाईड आतापर्यंत येऊन गेलेत. नो बॉल ऑफ द पिच चा नो बॉल. पंचांचा पंखा फिरलाय. येतोय आता फ्री हिट. बघूयात सीए पंकज बारी सर कशा प्रकारे फलंदाजी करतायत. आता मात्र षटकार. मागील चेंडूवर षटकार लगवल्यानंतर एक धाव घेऊन नॉन स्ट्राईकला आले. पुन्हा एकदा नो बॉल आलाय. ऑफ द पिचचा नो बॉल. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू भिरकावून दिलाय महेंद्र कोठारी स्पोर्ट्स अकॅडमीच्या दिशेने. षटकार. या षटकाराचे प्रायोजक पायघन हॉस्पिटल. आता मात्र फलंदाज वेगळा आहे. पुन्हा एकदा नो बॉल. आतापर्यंत 3 चेंडू झाले. बॅट चिकाला लागून विकेट किपरच्या हातात चेंडू गेला होता. ड्रॉप झालाय चेंडू. आतापर्यंत चांगले विकेट किपिंग करताना आपल्याला दिसत होते. आता मात्र झेल सुटलाय आणि झेल तोही पंकज बारी यांचा. बुंदात टाकलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलाय. ज्या पॉवरने चेंडू गोलंदाजाने टाकला होता त्याच पॉवरने फटका सजवला होता. फलंदाजाने पण क्षेत्ररक्षक तिथे असल्यामुळे एकच धावावर समाधानी व्हावं लागेल. आता स्ट्राईकवर असतील सीए पंकज बारी सर. 13 चेंडूंमध्ये 24 धावांवर खेळताय.
शेवटचा चेंडू निर्धाव टाकून षटक संपवलंय. पंकज वारी सर सीए आहेत, त्यांची पूर्ण फॅमिली इथे उपस्थित झाली आहे. 62 धावा झाल्यात. आपल्या मुख्य स्क्रीनवर आपण बघू शकतो त्यांची पूर्ण फॅमिली त्यांना सपोर्ट करण्यासाठी मैदानात आली आहे. त्याच दरम्यानचा खेळ ते आपल्याला दाखवत आहेत. 14 चेंडूंमध्ये 24 धावांवर खेळताय. या दरम्यान होईल तो ड्रिंक्स ब्रेक. ड्रिंक ट्रॉली मैदानात जाताना आपल्याला दिसते. ये ड्रिंक्स ट्रॉली जे मैदानात येते ते ड्रिंक्स ट्रॉलीचे स्पॉन्सर सोमा नारायण बारी पेंटर यावलकर हे आहेत. बासष्ट धावा झाल्यात. 2 गडी बाद, 5 षटक पूर्ण, ज्यामध्ये सीए पंकज बारी सर 14 चेंडूंमध्ये 24 धावांवर खेळताय, तर पंकज बारी 5 चेंडूंमध्ये 7 धावांवर खेळताय. मी राहुल भाऊ बारी यांना इकडे स्टेजवर येण्याची विनंती करतो. मॅन ऑफ द मॅच, मॅच नंबर 4, राहुल बारी यांना मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देताना द्यायची मी विनंती करतो. बबलू भाऊ बारी तसेच अवधूत भाऊ कोल्हे यांना. तुषार बुंडे ड्रिंक्स ब्रेक नंतरचं पहिलं षटक घेऊन येत आहेत. काय फटका खेळलाय ऑफसाईडच्या दिशेला. कॅप मध्ये चेंडू पण क्षेत्ररक्षण सजवलाय. बघ प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला दाखवत आहे 122. काय फटका सजवलाय, चालून फटका मारलाय, सरळ काउच कॉर्नरच्या वरनं फटका जातोय. 6 धावा. आता मात्र पंकज सर यांच्या बॅट मधनं फटके यायला लागलेत. एक एक का होईना फटके येत आहेत, धावा येत आहेत आणि आता सरळ प्रॉपर टायमिंग झाली होती, षटकार लगावतायत. आता मात्र फटका फसलाय. स्वतः गोलंदाज बाद व्हावं लागेल. स्वतःच्या फॉलो मध्ये कॅच घेतलाय तुषार बुंडे यांनी आणि बाद केलाय सीए पंकज पाटील सर यांना, पंकज बारी सर यांना. सोळा चेंडूंमध्ये 30 धावांवर खेळत होते. पंकज बारी सर यांची जागा घ्यायला कैलास ताडे.
काय फटका आल्या आल्या सर्वात लंबा षटकार या मैदानात लगावत आहेत बारी प्रीमियर लीग सीझन पहिल्यांदा सर्वात लंबा षटकार आउट ऑफ द पार्क फटका लगावलाय आल्या आल्या पूर्ण ताकदीचा वापर करून लगावतोय तो षटकार. या षटकाराच्या मदतीने धाव संख्या झाली ती 75 धावा 3 गडी बाद. पुन्हा एकदा उंच लंबा षटकार काय फटकेबाजी करतायत कैलास ताडे आल्या आल्या मागील 2 चेंडूंवर 2 बॅक टू बॅक षटकार लागवल्यात पूर्ण ताकदीने बॅट फिरवतायत लगातो 6 या पद्धतीने फटकेबाजी करताना दिसतायत. बॅक टू बॅक तिसरा षटकार हाही तेवढाच उंच तेवढाच लांब आणि परिणामही तोच पुन्हा एकदा षटकार अतिशय वागड षटक टाकून षटक संपवलंय पण गडी सुद्धा बाद केलाय. कौतुक करावं लागेल कैलास ताडे यांचं जणू की ते बॉक्स मधूनच त्यांच्या ड्रेसिंग बॉक्स मधूनच सेट होऊन आले होते. आल्या आल्या बॅक टू बॅक 3 षटकार लगावले आहेत उंच षटकार ताकदीचे फटके. मागील षटकामध्ये 25 धावा निघाल्या आहेत 6 षटक पूर्ण धावा झाल्यात त्या 87 धावा. साडे 14च्या सरासरीने धाव संख्या चालू आहे. आता गोलंदाजी मार्कवर आमंत्रित केलाय ते गोलंदाज गणेश बारी याला सामना करतील पंकज बारी. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव देऊन धावफरक ओव्हर सुरू करतायत पंकज बारी गणेश बारी. अख्खू टप्प्याचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे 1 धाववर समाधानी व्हावं लागेल. आता पुन्हा एकदा स्ट्राईकवर असतील कैलास ताडे ज्यांनी मागच्या षटकामध्ये बॅक टू बॅक 3 षटकार लगावलेत आणि आता स्ट्राईकवर असतील तेच फलंदाज. 3 चेंडूंमध्ये 18 धावांवर खेळतायत. ऑफसाईडच्या दिशेने कव्हरच्या दिशेने खेळलाय फटका गॅप मध्ये आहे. निश्चितच एक चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल पण बघूयात पंचांचा इशारा काय येतोय. सेफ आहे चेंडू. अतिरिक्त ऑफसाईडच्या बाहेर टाकलेला चेंडू आणि झेल सुटलाय. जितू भाऊ यांनी झेल सोडलाय. पुन्हा एकदा 2 धावांवर समाधानी व्हावं लागेल. झेल कोणाचा तर कैलास ताडे जे की आक्रमक फटकेबाजी करतायत. 4 चेंडूंमध्ये 5 चेंडूंमध्ये 22 धावांवर खेळतायत. आता मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि बाद व्हावं लागेल कैलास ताडे यांना. अतिशय ऑफसाईडच्या दिशेने पूर्णपणे ऑफसाईडच्या दिशेने गोलंदाजीचा मारा चालू होता. ऑफसाईड दिशेने फटका फसवलाय. माहिती होतं गोलंदाजाला की फलंदाज हा लेग साईडच्या दिशेला फटके लगावतोय षटकार मारतोय तर ऑफ स्ट्रिकला टाकलेला चेंडू फटका फसवला आणि फलंदाजाला बाद केलाय.
हॅलो डावखुरे हाताचे फलंदाज मुकेश बारी मैदानात आलेत. बघूयात तेही त्याच प्रकारे फलंदाजी करतायत का, कारण आतापर्यंत तर चांगली फलंदाजी करत होते कैलास ताडे. शॉर्ट पण स्वीट इनिंग खेळून मैदानाच्या बाहेर गेलेत. नो बॉल. लेग साइडच्या दिशेला 6 खेळाडू असल्या कारणाने पंचांचा नो बॉल आलाय. अतिशय चतुर पंच. पुढचा चेंडू असेल फलंदाजासाठी फ्री हिट. मुकेश पारी बघूयात फ्री हिटचा किती फायदा घेतायत. धावा झाल्यात त्या फ्री हिटच्या माध्यमातून, नो बॉलच्या माध्यमातून 94 धावा, 4 गडी बाद. कुठेतरी धावगती थोडी मंदावली आहे. या षटकामध्ये एकही षटकार आला नाहीये. 4 चेंडू आतापर्यंत झालेत. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल गणेश बारी याची. ज्या विश्वासाने कर्णधाराने गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं तो विश्वास सार्थ ठरवताना आखो टप्प्याचा चेंडू फलंदाज सेफ असेल कारण फ्री हिट होता. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गणेश बारी. जाताना आपल्याला दिसत आहेत स्पेलचा शेवटचा, त्यांच्या 7व्या षटकाचाही शेवटचा. स्टंपांच्या वरनं चेंडू गेलाय. निर्धाव चेंडू टाकून षटक संपवलंय. गणेश बारी यांनी आतापर्यंत 3 षटक टाकून 25 धावा खर्च केल्यात, 2 गडी बाद केलेत. आठवं षटक घेऊन शुभम पंकज बारी यांनी अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय फटका. 1 धावेने धावसंख्या होती ती 95 धावा. 8वं षटक सुरू झालंय. शुभम सुने आता मात्र आत घुसून मारण्याचा प्रयत्न आणि धावबाद होण्याची संधी होती. डायरेक्ट हिट झाला असता तर निश्चितच धावबाद झाले असते. फलंदाज पंकज बारी. लेग साइडच्या दिशेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, शफल होऊन मारण्याचा प्रयत्न करतायत पण निर्धाव चेंडू टाकलाय. अतिशय चांगलं. मागील षटकापासनं धावगती थोडी मंदावली आहे. 14.5चा रन रेट चालू होता. 12.65 पर्यंत घेऊन आले. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. वाईट चेंडू, अतिरिक्त धाव देतोय गोलंदाज. धावसंख्या झाली ती 98 धावा, 4 गडी बाद. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अतिशय चांगला कमबॅक म्हणावं लागेल पिंपराला स्ट्रायकर संघाच्या गोलंदाजांचं.
8व्या षटकाची शेवटचा चेंडू घेऊन येतोय शुभम सुने. आता मात्र प्रॉपर संपर्क झालाय, फटका येतोय, 6 धावा येत आहेत. षटकार लगावतोय फलंदाज, या षटकाराने शतक पूर्ण झालंय. 104 धावा झाल्यात. बारी सुपर स्ट्रायकर संघाच्या या षटकाराने शतक पूर्ण झालंय. 104 धावा, 8 षटक पूर्ण. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये बघूयात किती धावा कुठून काढतायत, कारण निर्णायक 12 चेंडू असतील. या 12 चेंडूंमध्ये जेवढ्या धावा निघतील तेवढ्या प्लस बोनस धावा असतील. आखूर डप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय, लेग साइडच्या दिशेला येतोय चौकार. दीपक ताडे या स्पर्धेतील पहिला अर्धशतकवीर. गोलंदाजी मार्कवर आता त्याचा समाचार घेत आहेत फलंदाज. पहिल्या चेंडूवर चौकार मारून स्वागत केलंय दीपक ताडे याचं. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय लेग साइडच्या दिशेला आणि येतोय हा षटकार. या षटकाराचे प्रायोजक आहेत पायघन हॉस्पिटल. दीपक यांच्या लगातार दुसऱ्या चेंडूवर षटकार लगावलाय. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार. येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये 10 धावा खर्च केल्यात. ऑफसाइडच्या दिशेला टाकलेला चेंडू वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव देतोय गोलंदाज. 2 चेंडूंमध्ये 11 धावा खर्च केल्यात. आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय, फटका फसलाय आणि बाद व्हावं लागेल आता. पंकज बारी यांना अतिशय चांगली गोलंदाजी, एक चांगला कमबॅक म्हणावं लागेल दीपक ताडेचं. पहिल्या 2 चेंडूवर मोठ्या धावा आल्यात खऱ्या, पण फलंदाजालाही बाद केलंय. फलंदाजही बाद झालेत. पंकज बारी 10 चेंडूंमध्ये 20 धावांवर बाद झालेत. एक चांगला झेल आपल्याला गणेशच्या माध्यमातून बघायला मिळाला आहे. नवीन फलंदाज गोरख बारी. फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने खेळून धोका काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न झालाय, पण बघूयात आणि सक्सेसही झाली आहे दुसरी धाव. कारण त्यांना माहिती आहे आतापर्यंत 1 रन शॉर्ट आहे. शेवटचा चेंडू टाकून निर्धाव षटक संपवतोय गोलंदाज दीपक ताडे. दीपक ताड्याने 2 षटक टाकले, 23 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले. धाव संख्या झाली ती 116 धावा, 9 षटक पूर्ण. पहिल्या इनिंगचा शेवटचा षटक असेल.
दुसरा चेंडू 22 च्या स्वरूपात. हॅलो, काय षटक हाताळतायत गोलंदाज संतोष बारी. मागील विकेट किपिंग चेक करा. पिंपराला स्ट्रायकर्स संघाच्या गोलंदाजांचं की ज्यांनी मोठे फटके खेळण्यात यश येऊ दिलं नाहीये. आता मात्र फुलटॉस चेंडू होता, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक येतोय आणि रनिंग कॅच घेते. बाद झालाय फलंदाज मयूर ताडे आणि 118 धावांवर रोखलंय 10 षटकांमध्ये बारी सुपर स्ट्रायकर्स या संघाला. पिंपराला स्ट्रायकर्स या संघाने 119 धावांचं आव्हान असेल. पुढील मॅच आहे छावा वॉरियर्स आणि गुरुकुल बॉईज
हॅलो, बघा आपल्या मुख्य स्क्रीनवर आपण बघू शकतो आजच्या दिवसातील 6वा सामना छावा वॉरियर्स विरुद्ध गुरुकुल बॉईज यामध्ये होणार आहे. त्यातील दोघेही कर्णधार आपल्याला टॉस का बॉस या मंचावर दिसत आहेत. टॉस का बॉस या मंचाचे स्पॉन्सर राम भाऊ लखन भाऊ बारी. बघूया आता नाणेफेक आपल्याला आता लाईव्ह स्क्रीनवर लाईव्ह विजन या चॅनलवर युट्यूबच्या माध्यमातून दिसेल. छावा वॉरियर्सने टॉस जिंकलेला आहे आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. भाऊ याचा आवाज वाढवा हो. मी बऱ्याच मोठ्यानं बोलतोय. जे दोघे फलंदाज आपल्याला मैदानात जाताना दिसत आहेत, क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय ते भारी सुपर स्ट्रायकर्स या संघाकडनं. स्ट्राईकवर असेल तर शुभम, नॉन स्ट्राईकला असेल तेजस. हॅलो, चेक करून घ्या अजून. त्यामध्ये धावा करायचा आहेत 119. अतिशय रंगणार आहे सामना, कारण या संघामध्येही तेवढेच आक्रमक फलंदाज आहेत पिंपळा स्ट्रायकर्स या संघामध्ये. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धावावर समाधानी व्हावं लागेल. खातं उघडलं 1 धावेने तेजस बारी यांनी. शुभम यांनी स्ट्राईकवर असेल आता तेजस. फुलटॉस चेंडूला ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड एज घेऊन चेंडू गेला लेग साइडच्या दिशेला क्षेत्ररक्षकाच्या हातात. त्या दरम्यान येते 1 धाव. त्या दरम्यान येते ती 1 धाव. आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. आखूड टप्प्याचा चेंडू होता, लेग साइड दिशेने भिरकावून दिलाय शुभमने. षटकार. सत्तावन्न चेंडूंमध्ये 111 धावांची आवश्यकता.
शुभम सोने की तो 2 चेंडूमध्ये 7 धावांवर खेळतोय. फुलटॉस चेंडू गॅप मध्ये चेंडू गेला पण आता तिथे क्षेत्ररक्षक आहे. निश्चितच फक्त 1 धावावर समाधानी व्हावं लागेल. एक चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. माहिती आहे की शुभम लेग साईडच्या दिशेला फटके खेळतोय तर तिघही क्षेत्ररक्षक लेग साईडच्या दिशेने लावून ठेवलेत. आता मात्र स्ट्राईकवर असेल तेजस. अतिशय चांगला चेंडू अचूक टप्प्याचा मारा निर्धाव चेंडू टाकून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जातोय. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी कैलास ताडे त्याचा सामना करेल तेजस बारी. आतापर्यंत तर पिंपराळा स्ट्रायकर संघाने अतिशय चांगली सुरुवात म्हणावी लागेल. 5 चेंडूंमध्ये 9 धावा खर्च केल्यात. या एका धाव्याने धावा झाल्या 10 रन धावबाद होण्याची संधी होती. दुसरा षटक टाकण्यासाठी शुभम ताडे सामना करेल तेजस. आता मात्र बसून लेग साईडच्या दिशेला फटका मारण्याचा प्रयत्न. दुसऱ्या चेंडूवर 1 धाव घेण्यात यश झालंय. यश मिळालंय. 11 धावा झाल्यात. समोरच्या दिशेला चेंडू भिरकावून दिलाय. निश्चितच सेफ असेल फलंदाज आणि मिळतोय चौकार. शुभम सुन्याच्या बॅट मधून आता चौकार षटकार निघतायत. पुन्हा एकदा चालून लेग साईड दिशेला मारण्याचा प्रयत्न. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव देतोय गोलंदाज. या दरम्यान वाईट मुळे धाव संख्या झाली ती 16 धावा. लेग साईडच्या दिशेला फटकावलाय. निश्चितच क्षेत्ररक्षक आहे. बघूयात किती धावा घेतात. 1च धाव घेतली आहे. पन्नास चेंडूंमध्ये 102 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र विकेट किपरच्या मागे डोक्यावरनं चेंडू गेलाय. आता मिळेल तो चौकार. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी शुभम ताडे गोलंदाजी मार्कवर. आता मात्र घुसून मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा वाईड बॉल.
ऑफसाईडच्या दिशेला गॅप मध्ये चेंडू गेलाय. बघूयात किती धावा घेत आहेत क्षेत्ररक्षक. तिथे आहेत 2 क्षेत्ररक्षक एक चेंडूच्या मागे धावत आहेत. निश्चितच 2च धावांवर समाधानी व्हावं लागेल तेजस याला. या 2 धाव्याने धावसंख्या झाली ती 25 धावा. 2 षटक पूर्ण. सर्कलचा खेळ संपलाय. फिल्डिंग ओपन असेल. 48 चेंडूंमध्ये 94 धावांची आवश्यकता. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अक्षय. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं. आणि धावा 48 चेंडूंमध्ये 94 धावांची आवश्यकता. वाईट रन रेट 11.75. करंट रन रेट चालू आहे 12.5चा. शुभम सुने की जो 5 चेंडूंमध्ये 13 धावांवर खेळतोय. तेजस वारी 7 चेंडूंमध्ये 9 धावांवर. पहिला चेंडू फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव घेत नाहीयेत. आता मात्र 1 धाव घेण्यात यश मिळालंय. मोठे फटकेचा प्रयत्न जरूर करतायत पण मोठे फटके येत नसतील तर एक धाव घेणे तेवढंच आवश्यक आहे. कारण 1 धाव्याचं महत्व आपल्याला जेव्हा कळतं तेव्हा आपण 1 धावेने तो सामना हरतो. त्यावेळेस आपल्याला आठवतं की आपण तेव्हा 1 धाव घ्यायला पाहिजे होती. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त 1 धाव खर्च करतोय गोलंदाज. ऑन द कार्पेट समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. 1 धावावर समाधानी व्हावं लागेल. द स्ट्राइक वर असेल शुभम. दोघांपैकी एका फलंदाजाला आक्रमक पवित्र घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. कारण 45 चेंडूंमध्ये 91 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र समोरच्या दिशेला फटका मारलाय सरळ. निश्चित 6 धावा. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने फटका खेळलाय पण 1 धावावर समाधानी व्हावं लागेल. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी अक्षय गोलंदाजी मार्कवर जाताना दिसतोय. 43 चेंडूंमध्ये 84 धावांची आवश्यकता. 35 धावा झाल्यात. रिव्हर्स फटका. रिव्हर्स अटेम्प्ट. काय फटका सजवलाय. निश्चितच मिळेल तो चौकार. या चौकाराने धावसंख्या झाली 39. धावा. तीन षटक पूर्ण झाले. 42 चेंडूंमध्ये 80 धावांची आवश्यकता. आखूट टप्प्याचा चेंडू. नाराज असेल शुभम कारण त्याला माहिती आहे आखूट टप्प्याचा चेंडू तो कोणत्या दिशेला फटका मारू शकतो. ज्या चेंडूवर 6 धावा आल्या पाहिजे त्या चेंडूवर येत आहेत 2 धावा पण समाधानी व्हावं लागेल.
गोरख बारी चौथं षटक हाताळण्यासाठी आलेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च केल्यात. 41 चेंडूंमध्ये 78 धावांची आवश्यकता. आखो टप्प्याचा चेंडू उंच मारला. एक क्षेत्ररक्षक आहे. फटका फसलाय आणि बाद व्हावं लागेल. शुभम सुने 10 चेंडूंमध्ये 23 धावांवर बाद होतोय. पहिला झटका लागतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला, पिंपराळा स्ट्रायकर संघाला. आता मैदानात जातोय दीपक ताडे, जो ह्या स्पर्धेतील पहिला अर्धशतकवीर आहे. त्याच पद्धतीचे खेळी त्याच्या संघाला त्याच्याकडनं अपेक्षित असेल, कारण विजय मिळवणं तेवढंच आवश्यक. 40 चेंडूंमध्ये 78 धावांची आवश्यकता. दीपक ताडे स्ट्राइकवर, गोरख बारी गोलंदाजी मार्कवर जाताना दिसत आहेत. तिसरा चेंडू टाकण्यासाठी आल्या मोठा फटका. मागच्या मॅचचा फॉर्म दाखवतायत आणि षटकार लगावतायत दीपक ताडे. या षटकाराचे प्रायोजक पायघन हॉस्पिटल. पुन्हा एकदा मैदानात दीपक ताडे त्यांचं वर्चस्व गाजवताना दिसत आहेत. मागच्या मॅचचा फॉर्म कंटिन्यू ठेवतायत. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल लेग साइडच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. लेग बायच्या स्वरूपात अतिरिक्त धाव मिळून धाव संख्येत वाढ करतायत फलंदाज. आखो टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. बघूया 4 धावा मिळतात का. आणि येतोय आता मात्र दीपकच्या बॅट मधनं चौकार. 36 चेंडूंमध्ये 66 धावांची आवश्यकता. चार षटक पूर्ण झाले. 53 धावा. 36 चेंडूंमध्ये 66 धावांची आवश्यकता. पाचवा चेंडू टाकण्यासाठी पंकज. पंकज बारी 5वा षटक हाताळण्यासाठी वैयक्तिक पहिल्या संघासाठी 5वं. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव दिली आहे. फुलटॉस चेंडू भिरकावून दिलाय आणि मिळतोय तो षटकार.
दीपक ताळे मागचा मॅचचा फॉर्म कंटिन्यू करताय. या षटकाराने धावसंख्या झाली ती 61 धावा. 34 चेंडूंमध्ये 58 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. रिक्वायर्ड रन रेट झालाय 10चा आणि करंट रन रेट चालू आहे 14.5चा. 34 चेंडूंमध्ये 57 धावांची आवश्यकता. दीपक ताळे 7 चेंडूंमध्ये 17 धावांवर खेळतायत. तेजस बारी 11 चेंडूंमध्ये 16 धावांवर. अतिशय चांगलं क्रिकेट दोघंही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय. मोठे फटके खेळतायत लगेच सिंगल डबलने स्ट्राइक रोटेट करून धावफलक सुरू ठेवतायत. सलग मोठा फटका मारायचा कोणताही प्रयत्न करत नाहीयेत. माहिती आहे दोघांपैकी एकाची विकेट गेली तर सामना थोडा रंगतदार होऊ शकतो. सामन्याला कलाटणी मिळू शकते. आता मात्र संधी निर्माण झाली होती पण नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. पुन्हा एकदा एक धाववर समाधानी व्हावं लागेल. तेजस याला स्ट्राइक वर असेल. आता दीपक 32 चेंडूंमध्ये 55 धावांची आवश्यकता. यॉर्क लाईनचा चेंडू बुंद्यात टाकलाय. कोणतेही उत्तर नव्हतं त्यामुळे सन्मानाने खेळून काढलाय. पंकज बारी यांचा स्पेलचं पहिला ओव्हरचा शेवटचा चेंडू असेल. आखो टप्प्याचा चेंडू ऑफसाइडच्या दिशेने कट मारण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न फसलाय. बाद व्हावा लागेल दीपक ताडे याला. आवश्यकता नसताना खेळलेला फटका आणि स्वतः बाद झालेत फलंदाज दीपक ताडे. 30 चेंडूंमध्ये 55 धावांची असता 5 षटकांचा खेळ झालाय. ड्रिंक्स ट्रॉली मैदानात न्यायची आहे. ड्रिंक्स ब्रेक नंतरचा पहिला षटक घेऊन येतात कैलास ताडे. संघासाठी 6वं वैयक्तिक दुसरं. 30 चेंडूंमध्ये 55 धावांची आवश्यकता. पिंपराळा स्ट्रायकर्स या संघाला जिंकण्यासाठी.
फटका फसलाय, बाद व्हावं लागेल तेजसला, जो अतिशय संयमाने पारी सांभाळून खेळत होता. 12 चेंडूंमध्ये 17 धावांवर. आता मात्र मोठ्या फटक्यांची आवश्यकता होती, पण बाद व्हावं लागलंय. फटका फसला होता. नवीन फलंदाज कर्णधार संतोष बारी मैदानात जाताना दिसत आहेत. बॅक टू बॅक दुसरी विकेट बॅट चिकडा लागून एक उत्कृष्ट विकेट किपिंगचं प्रदर्शन आपल्याला बघायला मिळालंय. आता मात्र कुठेतरी सामना रंगतदार दिशेने जाताना दिसतोय. बॅक टू बॅक दुसरी विकेट. आता फलंदाज गणेश संतोष बारी यांची जागा घेण्यासाठी गेलाय. 0वर बाद झाले तर संतोष बारी. त्यांना बहुतेक फोन आला होता म्हणून घाईघाईत लवकर बाहेर आलेत की काय. फुलटॉस चेंडू उंच मारलाय क्षेत्ररक्षक आहे आणि पहिली हॅट्रिक हुकली आहे. निश्चितच या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक आली असती जर हा झेल झाला असता तर. चलो ह्या जरदरच्या गोष्टी आहेत, पण जो खेळाडू मैदानात खेळतो त्यालाच माहिती असतं की तो कोणत्या सिच्युएशन मध्ये बॉल पकडत असतो. 27 चेंडूंमध्ये 53 धावांची आवश्यकता. फुलटॉस बॉल बॅटची गळा घेऊन विकेट किपरच्या हातात आणि पंचांचा इशारा आलाय. नो बॉल. अबाउट द हिटचा नो बॉल. फ्री हिट असेल, येणारा चेंडू असेल फलंदाजासाठी. फ्री हिट म्हणजे फुकट फटका. अतिरिक्त स्पीडने टाकलेला चेंडू. गतीचा वापर पण लाईन आणि लेंथ व्यवस्थित नसल्यामुळे दिशाने भरकटले आणि वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव. फ्री हिट कंटिन्यू असेल. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, चान्स होता फ्री हिटला, पण बांधून ठेवलंय गोलंदाजाने. कैलास ताडे यांनी पूर्णपणे या षटकामध्ये सामन्याला आपल्या दिशेने वळवलंय. 2 मोठे झटके बॅक टू बॅक दिलेत. जागेवरून फटका घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकून षटक संपवलंय.
आता गॅप मध्ये गेलाय चेंडू. 24 चेंडूंमध्ये 47 धावांची आवश्यकता. तुषार पुंडे यांनी पहिला चेंडू सन्मानाने खेळून काढलाय. स्ट्राईक वर आमंत्रित केलाय गणेश यांना. राहुल बारी गोलंदाजी मार्कवर. 23 चेंडूंमध्ये 46 धावांची आवश्यकता. काय फटका फिरवलाय. येतोय हा षटकार. निर्णायक षटकार लगावतोय गणेश बारी, ज्याने निर्णायक गोलंदाजी केली. आता फलंदाजी, निर्णायक फलंदाजी करतोय. या षटकाराने धाव संख्येतलं अंतर कमी करतोय फलंदाज गणेश बारी, जो की 22 चेंडूंमध्ये 40 धावांवर खेळतोय. 22 चेंडूंमध्ये 40 धावा पाहिजेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. किप्परच्या डोक्याच्या चेंडू गेलाय आणि निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल स्लिपला असलेल्या खेळाडूचा. अतिरिक्त धाव देतोय. निघाल्यात पहिल्या 3 चेंडूंमध्ये 9 धावा आल्यात. रिक्वायर्ड रन रेट 10चा आहे. कुठेतरी समजदारीने क्रिकेट खेळण्याची आवश्यकता. 21 चेंडूंमध्ये 38 धावांची गरज आहे निश्चितच. आणि रिक्वायर्ड रन रेट 10.5चा. करंट रन रेट 12.46चा चालू आहे. काय फटका गेला. उंच फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि बाद व्हावं लागेल. आत्ताच आम्ही बोलत होतो की कुठेतरी समजदारीने खेळण्याची आवश्यकता. पहिल्या 3 चेंडूंमध्ये धावा आल्या होत्या. समजदारीने क्रिकेट खेळण्याची आवश्यकता. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये क्रिकेटचे विशेष तज्ञ यांनी सुद्धा हेच त्यांचं मत मांडलं होतं गेल्याच काही 3 चेंडूंच्या आधी, आणि तेच प्रत्यक्षात उतरून दाखवलंय गणेश बारी यांनी. धावा आल्या होत्या पहिल्या 3 चेंडूवर. आता मागील 3 चेंडूवर एक चौकार जरी आला असता तरी सामना आपल्या बाजूने पूर्णपणे होता. आणि गणेश याचं ग्राउंडवर थांबणं अतिशय महत्वाचं होतं पिंपराला स्ट्रायकर संघासाठी. नवीन फलंदाज मैदानात गेले फलंदाजी करायला. नंदकिशोर बारी. शारदा क्लासेस, मोठा क्लासेस. 7व्या षटकाचा शेवटचा चेंडू असेल. 19 चेंडूंमध्ये 38 धावांची आवश्यकता. चुकीच्या वेळेस विकेट गेली आहे पिंपराला स्ट्रायकर संघाची. फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे. 1 धावावर समाधानी व्हावं लागेल. 18 चेंडूंमध्ये 37 धावांची आवश्यकता. धाव संख्या झाली ते 82 धावा. 7 षटक पूर्ण.
8व्या षटकाचा पहिल्या चेंडूमध्ये सिंगल धाव आली आहे. तुषार बोंडे फलंदाजी करताना दिसत आहेत. अतिशय आक्रमक फटका आपण क्षेत्ररक्षक तिथे सजवून ठेवला आहे. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल पंकज बारी याची. काय फटका खेळलाय, ताकद भीमसेनी टोला मिळतोय षटकार. नंदकिशोर बारी च्या बॅट मधून आलाय हा पायगन हॉस्पिटल षटकार. व्हाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव. 15 चेंडूंमध्ये 28 धावांची आवश्यकता. धावांची आवश्यकता. चौथा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर पंकज बारी. फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे. एक धावावर समाधानी व्हावा लागेल. चौदा चेंडूंमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि निश्चितच इम्प्रोव्हायझेशन मिळवतोय चौकार तुषार बुंडे. आता मात्र आपले रंग बदलताना दिसत आहेत. तेरा चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने उंच उडालाय चेंडू. बघूया 4 धावा मिळतायत का. क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूच्या मागे आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण. बघूयात 3 धावा घेण्यात यशस्वी झालेत फलंदाज. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. निश्चितच 1 धाव वाचवली आहे. बारा बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता. 99 धावा झाल्यात. 5 गडी बाद, 8 षटक पूर्ण. लेग साइडच्या दिशेला अंगावर टाकलेला चेंडू कैलास ताडे, ज्यांनी मागच्या षटकामध्ये 2 गडी बाद केले होते.
11 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता. रंगतदार सामना होत आहे. बारे प्रीमियर लीग सीझन पहिले दिवस पहिल्यातील दुपारच्या सत्रातील दुसरा सामना. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू मोक्याच्या वेळी निर्धाव चेंडू टाकतोय गोलंदाज कैलास ताडे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज. निश्चितच दोघही गोलंदाजही आणि फलंदाजही आपल्या संघासाठी पूर्णपणे 100% एफर्ट देताना आपल्याला दिसत आहेत. दोघही संघांना विजय आवश्यक आहे. आखूर टप्प्याचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. थोडी फंबलिंग झाली आहे पण एक चांगला कॉलिंग. निर्धाव चेंडू येतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 9 चेंडूंमध्ये 19 धावांची आवश्यकता. आता मात्र संपर्क झालाय पुन्हा एकदा आउट ऑफ द पार्क. लांब 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 षटकार येतोय नंदकिशोर बारी यांच्या बॅट मधनं. 8 बॉल मध्ये आवश्यकता आहे ती 13 धावांची. काय फटकेबाजी करताना दिसत आहेत. पूर्ण ताकदीने बॅट फिरवतायत. लगातो 6 या पद्धतीने फलंदाजी करताना दिसत आहेत फलंदाज नंदकिशोर बारी. मागील 2 चेंडू निर्धाव जरूर आले होते. प्रयत्न सेम होता. षटकार मारण्याचाच प्रयत्न होता. आता मात्र फलंदाज सक्सेस झालेत आणि आलाय तो षटकार. या षटकाराने धावसंख्या कमी होते. 8 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता. असेच 2 चेंडू बॅक टू बॅक जर बाहेर मारले तर सामना शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये 1 धावांची आवश्यकता असेल. पण आता 8 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. काय क्षेत्ररक्षण केलंय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. निश्चितच चौकार गेला असता हा मागे. आता स्ट्राइक वर असेल तुषार बुंडे. 7 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता. मॅच बॉल जर मैदानात आला असेल तर त्यांनी ग्राउंड मध्ये द्यायचा आहे. नवव्या षटकाचा शेवटचा चेंडू. 7 चेंडू 12 धावांची आवश्यकता. निर्णायक चेंडू असेल हा. फटका खेळून काढलाय. डाउन्सिंग डाऊन द ग्राउंड मारलेला फटका मिळवतोय फलंदाज. 6 धावा. या 6 धावेने सामना पूर्णपणे फलंदाजी करणाऱ्या संघाकडे झुकवतायत दोघही फलंदाज. निर्णायक वेळी षटकार आलाय. 6 चेंडूंमध्ये 6 धावांची आवश्यकता. सामन्यात काही होऊ शकतं. अजूनही फलंदाजी करणाऱ्या संघाने आशा सोडायच्या नाहीयेत. कारण आम्ही असे सामने बघितलेत की 6 चेंडूंमध्ये 6 धावा सुद्धा निघाल्या नाहीयेत. आपल्या जळगाव मधील मानराज पार्क वरील ही गोष्ट आहे. गोलंदाज अक्षय शेवटचा चेंडू टाकण्यासाठी शेवटचा षटक हाताळण्यासाठी आलाय. 6 चेंडूंमध्ये 6 बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता. अतिशय
रंगतदार सामना. पहिल्या चेंडूवर सामना फिनिश केलाय आणि मारलाय तो षटकार नंदकिशोर बारे यांनी. 10 चेंडूमध्ये 22 धावांची आक्रमक खेळी करून पूर्णपणे सामना आपल्या संघाकडे झुंकवून दिलाय. पिंपराळा स्ट्रायकर्स या संघाने हा सामना जिंकला आहे.